हॅलो फ्रेंड्स, लर्न अँड अर्न डेंटिस्ट्री तुमच्यासाठी घेऊन आली आणखीन एक नवीन व्हिडिओ. परंतु या नवीन व्हिडिओमध्ये सब्जेक्ट वेगळा आहे, तो म्हणजे ओरल पॅथॉलॉजी. आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आज डेव्हलपमेंटल डिस्टर्बन्सेस. याच्यामध्ये आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत डेव्हलपमेंटल डिस्टर्बन्सेस ऑफ द ओरल म्युकोजा. याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला थर्ड इयरमध्ये आपण बघू शकतो की फोडायसिस ग्रॅन्युल्सवरती एखादा शॉर्ट क्वेश्चन पण येऊ शकतो. आणि हे मोस्ट कॉमनली दिसतं, हे 80% पेपर्समध्ये दिसतं. आणि मेन म्हणजे हे काय आहे तर फोडायसिस ग्रॅन्युल्स जे आहेत तर हे एक डिसीज नाही आहे, हे एक डेव्हलपमेंटल ॲनॉमली आहे. आणि आपण फोडायसिस ग्रॅन्युल्स काय आहेत हे बघूया. हे काय आहे की हेट्रोटॉपिक कलेक्शन ऑफ द सिबॅसियस ग्लँड्स आहेत. आपल्याला माहीत आहे की सिबॅसियस ग्लँड्स काय असतात. ग्लँड्सचा मिनिंग आपल्याला माहीत आहे की असा ऑर्गन आहे आपल्या बॉडीमधला की जो काही ना काहीतरी सिक्रेट करत असतो. मग इथे सिबॅसियस ग्लँड्स म्हणजे काय आहे की सिबॅसियस इज रिलेटेड टू द ऑइल अँड ऑर अ फॅट. याच्यामध्ये या ग्लँड्स ऑइल किंवा फॅट सिक्रेट करतात, म्हणून यांना आपण सिबॅसियस ग्लँड्स म्हणतो. आता हे नॉर्मली सिबॅसियस ग्लँड्स कुठे दिसतात तर ह्या स्किनवरती दिसतात. आणि स्किनवरती असतात, या ऑइल ऑर फॅट सिक्रेट करतात आणि यांच्यामध्ये नॉर्मली हेअर फॉलिकल प्रेझेंट असतो. आता इथे आपण बघतोय की हेट्रोटॉपिक म्हणत आहे. हेट्रोटॉपिकचा मिनिंग काय होतो की अशा काही गोष्टी ज्या की ॲबनॉर्मल साईटवरती किंवा ॲबनॉर्मल प्लेसवरती आढळतात. आता इथे फोडायसिस ग्रॅन्युल्सचा आणि ॲबनॉर्मल प्लेसचा काय संबंध, तर ह्या सिबॅसियस ग्लँड्स ह्या स्किनवरती आढळतात, परंतु इथे आपण इंट्राओरल आणि काही एक्स्ट्राओरल साईटसुद्धा बघतो ज्याच्यामध्ये स्किनचा काही एक रिलेशन नसताना सुद्धा त्या तिथे आढळतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो की हेट्रोटॉपिक कलेक्शन. हे झालं हेट्रोटॉपिक कलेक्शनबद्दल. आता आपण इथे बघूया की सिबॅसियस ग्लँड्स ओरल कॅव्हिटीमध्ये कशा येतात. आता ओरल कॅव्हिटीमध्ये एका गोष्टीमुळे येतात की जेव्हा एक्टोडर्मलचं इन्क्लुजन होतं ओरल कॅव्हिटीमध्ये. आता हे एक्टोडर्म काय आहे तर जे आपले 3 जर्म लेअर असतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म. तर हा एक्टोडर्म जो असतो तो एकदम आउटर मोस्ट लेअर असतो आणि ह्या एक्टोडर्ममध्ये काही स्किन लाईक पोटेन्शियलिटीज असतात. आता स्किन लाईक पोटेन्शियलिटीज म्हटल्यानंतर इथे येतात सिबॅसियस ग्लँडचा संबंध येतो आणि म्हणून इथे हे कलेक्शन होतं ग्लँड्सचं आणि इथून आपल्याला मग हे फोडायस ग्रॅन्युल्स भेटतात जे आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि हे एक्टोडर्मचं इन्क्लुजन कधी होतं तर जेव्हा की एम्ब्रियॉनिक लाईफमध्ये आपल्या मॅक्सिलरी आणि मॅन्डिब्युलर प्रोसेस या डेव्हलप होत असतात, त्यावेळेस या एक्टोडर्मचं इन्क्लुजन होतं. हे इन्क्लुजन झाल्यामुळे याच्यामध्ये काही स्किन लाईक पोटेन्शियलिटीज असतात, त्याच्यामुळे ह्या सिबॅसियस ग्लँड्सचं इथे कलेक्शन होतं आणि आपण त्याला काय म्हणतो, एक फॅन्सी नाव दिलेलं आहे त्याला, फोडायसिस ग्रॅन्युल्स. आपण बघूया इथे एक त्याचे क्लिनिकल फीचर्स. आता क्लिनिकल फीचर्समध्ये 2-3 फीचर्स आहेत. क्लिनिकली हे काय असतात तर स्मॉल येलो स्पॉट्स असतात. हे स्मॉल येलो स्पॉट्स जे आहेत तर हे सेपरेट पण असू शकतात असे, किंवा एक लार्ज प्लाकमध्ये ते तयार होतात. सगळेजण असे गोळा होतात एका ठिकाणी आणि हे एक प्लाकसुद्धा तयार करू शकतात. दुसरं काय आहे त्यांच्यामध्ये या स्पॉट्समध्ये तर हे आपला जो टिश्यू सरफेस असेल त्याच्या अबाव प्रोजेक्ट होतात आणि हे बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. आता याच्या जर आपण इंट्राओरल साईट्स बघितल्या तर इंट्राओरल साईट्समध्ये बकल म्युकोजामध्ये सुद्धा कुठे अपोजिट टू द मोलार. दुसरा आहे इनर सरफेस ऑफ लिप, रेट्रोमोलार रिजन. ह्या मोस्ट कॉमन इंट्राओरल साईट्स आहेत. आणखीन दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इंट्राओरलीज कुठे कुठे आपण बघू शकतो, हे टंग, जिंजायवा, फ्रेनम आणि पॅलेट. आपण यांना एक्स्ट्राओरली सुद्धा बघू शकतो. एक्स्ट्राओरली सुद्धा हे आपल्याला दिसतात. कुठे कुठे दिसतात, एक असेल एसोफेगस असेल, जेनायटल ऑर्गन्स असेल. हे जेनायटल ऑर्गन्स फिमेल आणि मेल दोघांच्या जेनायटल ऑर्गन्सवरती आपल्याला दिसतात. त्यानंतर निपल्स असेल, पाम्स अँड सोल, पॅरोटिड ग्लँड अँड लॅरिंग्स अँड ऑर्बिट. याच्यामध्ये हे 80% पॉप्युलेशनमध्ये दिसतात. यांच्यामध्ये कोणतीही जेंडर स्पेसिफिक नसतात, म्हणजे फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये कमी जास्त त्यांचं प्रमाण आहे असं काही एक नसतं. दुसरी गोष्ट आहे हे की चिल्ड्रन्समध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात. आता हे का असतं असं
the sebaceous glands and the hair system do not reach maximal development until puberty. जोपर्यंत प्युबर्टी येत नाही तोपर्यंत सिबेसियस ग्लँड्स आणि हेअर सिस्टीम ही त्या लेवलपर्यंत पोहोचलेली नसते, त्या मॅक्झिमम लेवलवरती पोहोचलेली नसते ज्या लेवलला ॲडल्ट्स पोहोचलेले असतात. त्यांच्यामुळे हे चिल्ड्रन्समध्ये कमी प्रमाणात दिसतात आणि ॲडल्ट्समध्ये जास्ती दिसून येतात. हिस्टॉलॉजिकल फीचर्स बघूया. हिस्टॉलॉजिकल फीचर्समध्ये आपण बघितलं आहे हेट्रोटॉपिक कलेक्शन ऑफ सिबेसियस ग्लँड्स. आता यांना काय म्हणतो आपण बघितलं आहे की फॉडासिस ग्रॅन्युल्स. हे जे असतात ते जे नॉर्मली स्किनवरती आपण बघतो सिबेसियस ग्लँड त्यांच्यासारख्याच असतात, परंतु एक डिफरन्स असतो जे की हेअर फॉलिकल जे आहे ते फॉडायसिस ग्रॅन्युल्समध्ये अब्सेंट असतं. हे अब्सेंट असणं हे मोस्ट कॉमन फीचर आहे, परंतु रिअरली आपण एखादं त्याच्यामध्ये हेअर फॉलिकल असेल किंवा शाफ्ट असेल आपण बघू शकतो. ही एक रिअर कंडिशन आहे. परत काय आहे की आपल्या ह्या ज्या ग्लँड्स असतात ते सुपरफिशियल असतात. या सुपरफिशियल ग्लँड्समध्ये लोबिल्स असतात. हे लोबिल्स काय होतात, आपल्या ह्या ज्या सुपरफिशियल ग्लँड्स असतात ह्या ग्लँड्समध्ये काय असतात की लोबिल्स असतात. हे एखाद्या डक्ट भोवती ग्रुप होतात, ठीक आहे. आणि ह्या ज्या डक्ट आहेत त्या आपल्या ओरल म्युकोजावरती ओपन होतात आणि आपण एक त्याचं हिस्टॉलॉजिकल फीचर्स बघू शकतो, ते म्हणजे केराटिन प्लगिंग. आणि ट्रीटमेंट म्हटलं तर आपण बघू शकतो की याला कोणतीही ट्रीटमेंट करायची गरज नाही आहे. आपण थोडक्यात बघूया की आपण काय बघितलं. डेव्हलपमेंटल डिस्टर्बन्सेसमध्ये आपण फॉडायसिस ग्रॅन्युल्स बघतोय. फॉडायसिस ग्रॅन्युल्स काय आहेत तर हेट्रोटॉपिक कलेक्शन आहे सिबेसियस ग्लँडचं. हे फॉर्म कसे होतात आपल्या इंट्राऑरल कॅव्हिटी किंवा एक्स्ट्राऑरल साईट्सवरती, तर ते मेनली ओरल कॅव्हिटीमध्ये कशामुळे फॉर्म होतात तर एक्टोडर्मल इन्क्लुजन होतं. ह्या एक्टोडर्ममध्ये काही पोटेन्शियलिटीज असतात स्किनसारख्या ज्याच्यामुळे ते सिबेसियस ग्लँड्स फॉर्म होतात आणि आपण ते फॉडायसिस ग्रॅन्युल्स बघू शकतो. क्लिनिकल फीचर्समध्ये बघूया. हे सेपरेट असू शकतात किंवा एक लार्ज प्लाक तयार केलेला असू शकतो. बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, बकल म्युकोजावरती प्रेझेंट असतात. आणखी लिपवरती प्रेझेंट असू शकतात, टंगवरती असू शकतात, जिंजावावरती. एक्स्ट्राऑरली पण काही साईट्सवरती प्रेझेंट असतात. जेंडर स्पेसिफिसिटी नसते. फ्युअर इन चिल्ड्रन्समध्ये ते दिसतात. त्यानंतर आपण बघितलं की हिस्टॉलॉजिकल फीचर्समध्ये दोनच इम्पॉर्टंट फीचर आहेत. एक म्हणजे की हे हेअर फॉलिकल यांच्यामध्ये अब्सेंट असतं आणि रिअरली ते प्रेझेंटसुद्धा असू शकतं. आणि दुसरं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे केराटिन प्लगिंग. हे केराटिन प्लगिंगसुद्धा त्यांच्यामध्ये आपण हिस्टॉलॉजिकली बघू शकतो. आणि ट्रीटमेंट जर म्हटलं तर याच्यामध्ये कोणत्याही ट्रीटमेंटची गरज नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच याला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.